श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. 1 जानेवारी 2026 सुरू झालेला आहे. आज आहे गुरुवार, स्वामींचा वार, श्री गुरूंचा वार. आपले जे पण गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद आज नक्कीच घ्यायचे आहे. आज सर्वात प्रथम अंघोळ करून आपल्याला अंघोळीमध्ये हळद घालून अंघोळ करायची आहे. 1 लोटा पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, पिवळी फुलं घालायची आणि सूर्याला जल द्यायचंय. कारण आजच्या वर्षाचा राजा आहे सूर्य आणि आजपासून आपल्याला यापूर्वी सांगत राहिले पण आजपासून आपल्याला सूर्याची आराधना करायची आहे. तर न चुकता रोज सूर्याला आपल्याला जल द्यायचं आहे. आपण हळद असलेल्या जलाने आंघोळ करायची आहे. घरामध्ये पिवळी फुलं, पिवळ्या वस्तूंचं आगमन करा. खूप शुभ असणार आहे, कारण पिवळा रंग हा सगळ्यात शुभ मानला गेला आहे या वर्षासाठी. हा तेजस्वी रंग आहे, गुरूंचा रंग आहे आणि त्याच्यामध्ये शेड तुम्ही घेऊ शकता ऑरेंज वगैरे, पण पिवळ्या रंगाला तुम्ही जास्तीत जास्त ह्या वर्षी महत्व द्यायचं आहे. घरामध्ये तुम्ही क्रिस्टल आणा, कारण हे खूप महत्वाचं असणार आहे. सूर्याचा फोटो लावा किंवा सूर्य आणि 7 घोडे सफेद घोडे धावतात असा तुम्ही फोटो सुद्धा लावू शकता. आणि बघा, मी क्रिस्टलचं ट्री आणलेलं आहे माझ्याकडे. मी 2026च्या राजाला खुश करण्यासाठी आणि त्याची आराधना करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ना, तुमच्याकडे क्रिस्टल मध्ये अजून काही असेल, ब्रेसलेट वगैरे किंवा असा बॉल वगैरे, तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळ ठेवा. खूप चांगला शुभ राहणार हे वर्ष, खूप शुभ भरभराटी जावं. या वर्षी तुम्हाला महत्वाचं असं आहे की तुम्ही पिवळ्या रंगाचा जास्त वापर करता. पिवळ्या वस्तू दान करायच्या, पिवळ्या वस्तूंना आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं, खाण्यामध्ये पण स्थान द्यायचं, ज्याच्याने तुमचा सूर्य चांगला प्रबळ होईल आणि तुमची कामे पटपडेल. आणि तुम्हाला माहिती आहे सूर्याचा नंबर काय आहे? 1 नंबर. जे 1 नंबर असतील त्यांनी तर अगदी आपलं कंबर कसायचं आहे ह्या वर्षासाठी, कारण त्यांना खूप चांगले शुभ संकेत येतील, सगळ्यांनाच येतील. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची, केसर घ्यायचंय, केसरचा टिक्का लावायचा आहे. हा सगळ्यांनी रोज हे करायचं आहे, ज्याच्याने तुम्ही तुमच्या स्वप्नांना साकाराल. तर 2026च्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.